आज ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणार भाजी भाकरी पंगत। जातीच्या भिंती तोडून धर्माच्या कक्षा ओलांडून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देत अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी तामसा येथील बारालिंगी मंदिराची आगळी वेगळी भाजी भाकरी पंगत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी खरेदीने 16 जानेवारीला भरणार आहे। 1.5 शतकी परंपरेच्या उंबरठ्यावर असलेली ही पंगत ग्रामीण भागातील मुख्य अन्न असलेल्या भाजी भाकरीचे महत्त्व अधोरेखित करते। बारालिंग मंदिर हेमाडपंथी असून मंदिराचा मूळ गाभा जैसेथे आहे। मंदिर परिसरात काळानुसार बदल होत आहे। या मंदिराची निर्मिती प्राचीन काळातील असून श्रीची मुख्य पिंड जमिनीपासून अंदाजे 5 फूट खोल आहे। अखंड पाषाणातील नंदीच्या उजव्या हाताला महादेवाच्या 12 पिंडी एकत्रित आहेत। पंक्तीपूर्वी 3 दिवस भाजी संकलनाला सुरुवात होऊन संकलित भाजी धुवून स्वच्छ केली जाते। दुपारी श्रींचा विधिवत अभिषेक होऊन प्रसाद वितरणाला सुरुवात होते। महिला व पुरुषांसाठी प्रसादाची स्वतंत्र व्यवस्था होण्याने गर्दी व गोंधळ टाळला जातो। प्रसादासाठी पंचक्रोशीतील अनेक शेतकरी कुटुंबे बैलगाडीतून येथे येतात। भाजी भाकरीच्या प्रसादासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून भाविक येतात। परिसरातील महिला सकाळपासून दुपारपर्यंत भाजी भाकरीचे संकलन केले जाते। 50,000 भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। या वर्षीची ज्वारी भाजीपाला महागाई लक्षात घेऊन सर्वांना प्रसाद मिळण्याची व्यवस्था केली। ABS न्यूज साठी प्रशांत खंदारे, हदगाव, नांदेड। पब्लिक येतात, कोल्हापूर येतात, मराठवाड्यातून तर सरासरी येतात आणि या भागातल्या नांदेड जिल्ह्यातले अनेक नामवंत राजकीय मंडळी, सर्वांची या ठिकाणी आज 5 तासाची जत्रा कशी भरलेली आहे। आणि जवळपाससारख्या असतात आणि शेतकरी या ठिकाणी आवर्जून येतात आणि इथला जो तरुण वर्ग आहे सगळ्या परिसरातल्या गावातल्या भाकरी बंद होतं की जास्त समूह एका ठिकाणी येतील, रोगराई वाढेल, फक्त आम्ही साजरा केला। बाहेरच्या लोकांनी इथे येणं नाही केलं।